नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो आपण की गव्हाला दुसरे पाणी व युरिया कधी द्यावा हे आज याच व्हिडिओमध्ये पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला गहू आहे नर्मदा सागर. याची पेरणी 21 तारखेला केली. 21-22 तारखेला 2 दिवस लागले. म्हणजे 8 एकराचा प्लॉट आहे. या पहिल्या दिवशी 4 एकराची पेरणी, दुसऱ्या दिवशी अजून पुन्हा 4 एकराची पेरणी, असं 2 दिवस पेरणीला लागले. तर आपण एकरी गहू उन्हाळी ठेवलेली आहे 55 किलो आणि 1.5 बॅग खत दिलं आहे 12-32-16. तर बघा 23 तारखेपासून पाण्याला सुरुवात झाली. पहिलं पाणी 2 दिवस तर पेरायलाच गेले. 23 तारखेला पाण्याला सुरुवात केली. पहिली शिप लावली आपण. बघा इथे पहिली शिप लावली आणि आजच्या तारखेपर्यंत 16वा दिवस पूर्ण कंप्लीट होते या पहिल्या शिपीला. उद्या 17 दिवस. 17व्या दिवशी दुसरा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो. आपला गहू पूर्ण निघालेला आहे. आज 16वा दिवस झालेला आहे. उद्या 17 दिवस पूर्ण कंप्लीट होते. 17व्या दिवसांनी दुसरा फेर आपला चालू आहे शेतकरी मित्रांनो. उद्याला म्हणजे 9 तारखेला 9 डिसेंबर 2025ला आपला नर्मदा सागरमध्ये दुसरा फेर पाण्याचा चालू आहे. इथली गॅप का दिली? कारण की जेव्हा आपण पहिलं पाणी देतो पेरणीनंतर, तेव्हा जमीन का होते, थोडीशी पलपल होते, जास्त पाणी होते. थोडं 4 घंट्याची शिप म्हणजे जास्त पाणी नाही आणि कमी पाणी मध्यम आहे, पण तरी पण फसन राहते. तर पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला तिथली गॅप द्यावंच लागेल. याचं मागचं कारण काय आहे शेतकरी मित्रांनो, की पहिलं पाणी दिल्यानंतर जेव्हा अंकुरतो गहू, त्या मुळांना आधार मिळाला पाहिजे. गहू म्हणजे जमीन आवरली पाहिजे शेतकरी मित्रांनो. तेव्हाच कुठं आपल्या गव्हाची फुटवे होईल, वाढ होईल. जसं आता तुम्हाला माझा गहू कसा दिसत आहे नर्मदा सागर बघा. नाही, हे बघा काही शेतकरी काय करतात, दुसरं पाणी लगेच देतात, इकून फेर गेला का तिकून बदलवतात. आता माझ्या गव्हाची वाढ बघा कशी आहे. हिरवा कंच आहे, म्हणून मी दुसरं पाणी इथली गॅप दिली. आता याला फुटवे पण होणार. आता युरिया देऊ आपण या पाण्याला. हे दुसरं पाणी आहे बघा, तयारी केलेली आहे आपण, शिप लागलेली आहे. उद्या 8 वाजता हे शिप लागणार. आजच युरिया फेकून घेणार मी, कारण की उद्या सकाळी इथल्या लवकर फास्ट युरिया फेकणं होत नाही. आताच आपलं युरिया फेकणं आहे. दुपारचे 2 वाजले असतील शेतकरी मित्रांनो. युरिया फेकून झाला की उद्या सकाळी 8 वाजता आपली शिप लागणार आणि ओलीत चालवणार शेतकरी मित्रांनो. असं नियोजन आहे आणि असं पाण्याचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे पहिल्या पाण्यापासून 15 ते 16 दिवसाची गॅप नक्की ठेवा. पूर्ण तुमचा गहू निघून येईल. मी माझा अनुभव सांगतो. तर लगेच पाणी दिल्यानंतर काय होते, काही काही ठिकाणी गहू पिवळा पडतो, बरोबर निघत नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी भरपूर पाणी दिलं असेल, एक साईड साचल्या जाते पाणी आणि त्या जागेचा गहू निघत नाही शेतकरी मित्रांनो. गहू सडतो. पहिलं पाणी देताना पाणी गव्हामध्ये साचलं नाही पाहिजे, ते त्याचा पाण्याचा निचराच झाला पाहिजे. जर तिथे निचरा होत असेल गव्हाला पाणी देताना, तर गहू सडत नाही, बरोबर व्यवस्थित निघून येतो. जसं माझं मी 4-4 घंट्याची शिप दिली, बरोबर व्यवस्थित आहे. तरी पण 4 घंट्याची शिप देऊन फसायचं, कारण की आपण वर्माचा गहू पेरलेला आहे. या वर्माचा गहू काय पेरला आहे आपल्या वावरात नाही काय, असा उतार आहे. तर पूर्ण पाणी इथं दिल्यानंतर पूर्ण पाणी एक साईड जमा नाही व्हावं, त्यासाठी जागचं पाणी जाग्यावरच मुरावं. म्हणजे इथचं पाणी इथंच मुरलं की इथं पाण्याची कमतरता नाही होणार, म्हणून मी आपण वर्म फाडले. तर पहिलं पाणी दिल्यावर आपण तळण दिली. 17 दिवसाची तळण आहे. जसं आता उद्या इथं 17 दिवस होणार, परवा तिथं शिप लागणार, तर तिथं 17 दिवस होणार. चाललं स्टेप बाय स्टेप. आणि दुसऱ्याच पाण्याला आपण युरिया फेकत आहे शेतकरी मित्रांनो. आणि दुसरं पाणी म्हणजे 17 म्हणजे 22-25 दिवसाचा गहू झाला की त्याला मुळा सुटतात, फुटवे करतात. म्हणून त्याला थोडंसं प्रोटीन्स भेटावं जमिनीतून, म्हणजे पाण्याचा ताण नाही बसावा. आता बसला ताण, कारण की जमीन आवरलेली आहे. आता पाणी जास्त झालं तर गव्हाला काही होणार नाही. अजून तो वाढेल, अजून तो गहू वाढेल, चांगला हिरवा कंच होईल आणि त्याची फुटवे जास्त होईल शेतकरी मित्रांनो.
तर आपण 8 एकर वावर एकरी एक बॅगच देणार आहे युरियाची. बघा आपण युरिया पण आणून ठेवलेला आहे. आता गोडाऊन मध्ये जाऊया आपण. गोडाऊन जवळच आहे. तर असं जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपल्याला उत्पादनामध्ये भर पडेल. तर आपण तर नियोजन करतो, पण निसर्गाची थोडीशी साथ पाहिजे नाही का. निसर्गाचंही वातावरण पाहिजे. आपल्या नियोजनाला जर निसर्गाचं वातावरण मिळालं तर आपल्याला चांगल्या तरी उत्पादन होते, कोणतंही पीक राहो. तर युरिया आपण एकरी एकच बॅग देणार आहोत, 2 फेर देणार आहे युरियाचे. जसं आपण तर ह्या उद्याला दुसरा फेर जाणार आहे. तर पहिला फेर झालेला आहे आपला 17 दिवसांनी, आणि नंतर आपण ह्या फेर गेला अर्ध वावर ओलीत झालं की नंतर लगेच तणनाशक मारल्यानंतर तिथून 8 दिवसांनी पुन्हा फेर आणि पुन्हा युरिया. तिसरा फेराला युरिया. तिसऱ्या फेराला गहू आपला पोटरीवरच येतो नाही का. तर बघा हे आपलं गोडाऊन आहे. आता हे बघा शेतातलं गोडाऊन आहे, इथेच राहते सगळं काही. हे बघा आता आपण युरिया आणलेलाच आहे. बघा ह्या युरिया आहे आपला. हे बघा उर्वरक युरिया आहे. या युरिया आपण देणार आहोत. हे बघा 46% नायट्रोजन आहे. तर आपण तुम्ही गोडाऊन बघितली. हे बघा इथंच राहते खत गीत सगळं. हे बघा सामान गिमान इथंच राहते. तारे इथेच आहे. मागील वर्षी आपण चना पेरलेला होता इथे. जॅकी 9218 6 एकर चना होता शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गव्हाला पाणी दिले, नक्की उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही किती तास म्हणजे किती दिवसांनी देता गव्हाला पाणी फेर? तुमचा फेर किती दिवसांनी जातो? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर चला तर आता आपण युरिया फेकणीला सुरुवात करूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद. आता उद्याला लाईव्ह भेटूया आपण 9 वाजता लाईव्ह भेटूया. 8:30 ते 9च्या दरम्यान आपण लाईव्ह येतोच. आता दररोज लाईव्ह येत राहू, कारण की इकडे गव्हाचं ओलीत चालू असताना काही ना काही आपल्याला 1-1.5 तासाचा वेळ मिळतो. तर चण्याच्या वेळेस नव्हता वेळ मिळत, कारण की तिथे इंजन आहे, इंजन चालू करायला लागे, शीप उचला लागे, तर वेळ नाही मिळायचा. तर आता इथे वेळ मिळेल तर आपण नक्की लाईव्ह येत राहू. आता 7 दिवस आपण लाईव्ह येत राहू, कारण की इथे 7 दिवस वलीत आहे. 7 दिवस वलीत आहे आणि युरिया फेकणे आहे. तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.